नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी प्लॅन सीरीजच्या लास्ट वीकमध्ये. तुम्ही जर आपले वीक म्हणजे वीक 1 पासनं तर वीक 11 पर्यंत व्यवस्थितरित्या फॉलो केलं असेल, त्याच्यामध्ये जे टार्गेट तुम्हाला दिलं ते जर कंप्लीट केलं असेल वेळेवर, तर हा तुमचा लास्ट वीक असणार आहे. हा वीक तुम्ही कंप्लीट केल्याच्या नंतर तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होईल 11वीचा आणि 12वीचा. जर तुम्ही व्यवस्थितरित्या आपल्याला जर फॉलो केलं असेल तर. ओके. पण जर तुमचा समजा लेट झाला असेल, तुम्ही आपल्यासोबत जर लेट जॉइन जर झाले असेल, तर तुम्ही फक्त डेट्स थोड्याशा चेंज करा. ओके. कंटेंट तर तुमच्यासाठी हाच राहणार आहे. ओके. फॉर्म्युला तर हाच राहणार आहे. फक्त थोड्याशा डेट एक्सटेंड तुमच्या होऊ शकतात. तर पाहूया आपण या लास्ट वीकमध्ये आपल्याला काय पाहायचंय. तर या लास्ट वीकमध्ये आपल्याला पहा, जो आपला फिजिक्सचा 12चा फिजिक्सचा एक चॅप्टर राहिलाय, तो आपण इथं कंप्लीट करणार आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा एक चॅप्टर कंप्लीट करणार आहे आणि मॅथेमॅटिक्सचे 2 चॅप्टर. जो मॅथेमॅटिक्स आपला पार्ट 2 आहे, तर त्याचे 2 चॅप्टर्स आपले शिल्लक होते, तर ते आपण या वीकमध्ये कंप्लीट करणार आहे. आता आपला वीक हा 24 डिसेंबर म्हणजे आजपासनं ओके, तर 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला चान्स आहे. याच्यामध्ये एवढं टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचंय. त्याच्याबरोबर 11चा आपण पाहतोय. फिजिक्सचा एक चॅप्टर पाहतोय 11 साठी आणि त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे आपण 2 टॉपिक्स पाहतोय, 2 चॅप्टर पाहतोय. ओके. आणि मॅथ्स आपण 11चं पाहत नाही कारण ते आपण ऑलरेडी पूर्ण कव्हर केलंय. ओके. तर आता वेळ न घालवता आपण सुरू करूया ॲक्चुअल आपल्या कंटेंटला. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, फिजिक्सचा 12चा मोस्ट स्कोरिंग ओके, स्कोरिंग का म्हणतोय? कारण खूप ईझी आहे. जेवढं काही मी लिहिलंय, तर याच्या व्यतिरिक्त या चॅप्टरमध्ये काहीच नाहीये. का? आता काय लिहिलंय? सेमीकंडक्टर डिव्हाइसेस ओके. मग सगळ्यात अगोदर आपल्याला पी टाइप आणि एन टाइप सेमीकंडक्टर पाहायचंय, बरोबर? आता लकीली आपण काय करतोय, की जे तुम्हाला केमिस्ट्री आहे ओके 11चं तर त्याच्यामध्ये आपण सेमीकंडक्टरच या आठवड्यामध्ये कंप्लीट करतोय. सो तुम्हाला स्टडी करण्यासाठी हेल्प होईल. ओके. पी टाइप आणि एन टाइप सेमीकंडक्टर म्हणजे काय ते तुम्हाला समजून घ्यायचं. आता पी टाइप म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड केलेली असते. ओके. एन टाइप म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड केलेली असते. आता पाहायचं तुम्ही नक्की ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजे काय? पेंटाव्हॅलंट म्हणजे काय? बुकमध्ये तुम्हाला व्यवस्थित डायग्राम त्याची दिलेली आहे. त्याच्यानंतर काय? पी-एन जंक्शन डायोड म्हणजे काय असतं? पी-एन जंक्शन डायोड कसा फॉर्म होतो? किंवा समजा पी-एन जंक्शन डायोडचा जो डिप्लेशन रिजन असतो तो कसा असतो? त्याच्यामध्ये काय असतं? तर ते तुम्हाला पाहायचंय. त्याच्यानंतर काय? हाल्फ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायर हे तुम्हाला पाहायचंय. हाल्फ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायर मधला डिफरन्स तुम्हाला पाहायचा आहे. ओके. त्याच्यानंतर ना मोस्ट इम्पोर्टंट तुम्हाला काय करायचंय? डायोड्स पाहायचेत. कोणते डायोड्स? झीनर डायोड्स, फोटो डायोड आणि त्याच्यानंतर लाईट इमिटिंग डायोड म्हणजेच काय? एल आता हे डायोड्स पाहायचे त्यांचे सिम्बॉल्स जे आहेत ना, तर ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आता झिनोर डायोडचा सिम्बॉल या पद्धतीने आहे. त्याच्यानंतर ना हा पहा फोटो डायोड आहे. फोटो डायोडचा सिम्बॉल या पद्धतीने दाखवलाय. हे 2 एरो म्हणजे काय? तर सनलाईट आहे. त्याच्यानंतर ना एल म्हणजे लाईट इमिटिंग डायोड जो आहे, तर त्याचा सिम्बॉल कसा या पद्धतीने दाखवला. या ठिकाणी लाईट इमिट होते डायोडमधनं. हा ओरिजिनल डायोडचा सिम्बॉल आहे. हा जो असतो तो डायोडचा सिम्बॉल आहे. इथं झिनर जर असेल तर या पद्धतीने तुम्हाला दाखवायचंय. त्याच्यानंतर फोटो डायोड असेल तर लाईट इनकमिंग दाखवायची. त्याच्यानंतरनं जर एल असेल तर लाईट काय करायची तुम्हाला आउटगोइंग दाखवायची. म्हणजे या पद्धतीने डायोड्स आहेत. ह्या डायोडचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि युजेस तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. ओके. आता त्याच्यानंतरनं काय? तर ट्रान्झिस्टर्स. ट्रान्झिस्टर नंतर काय? एम्प्लिफायर्स. एम्प्लिफायर्स नंतर अजून मोस्ट इम्पोर्टंट ह्या चॅप्टरचं ते म्हणजे लॉजिक गेट्स. आता लॉजिक गेटमध्ये प्रत्येक लॉजिक गेटचा तुम्हाला ट्रुथ टेबल हा लक्षात ठेवावाच लागेल. म्हणजे कोणता? समजा अँड गेट आहे, ऑर गेट आहे, नॉट गेट आहे, नॅन्ड गेट आहे. नॅन्ड म्हणजे काय? तर नॉट आणि अँडचं कॉम्बिनेशन. त्याच्यानंतर एक्सऑर गेट आहे, नॉर गेट आहे. तर हे सगळे गेट्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील. एकदम बेसिक कन्सेप्ट आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला जाल, तर त्यावेळेस तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग नावाचा सब्जेक्ट आहे. आता युनिव्हर्सिटी वाईज व्हॅरी होऊ शकतं ते, पण मोस्ट ऑफ युनिव्हर्सिटीमध्ये आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स नावाचा. तर त्याच्यामध्ये ॲज इट इज तुम्हाला हा चॅप्टर आहे. म्हणजे हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे आणि ज्यात जे स्पेशली ई-एन-टी-सी इंजिनिअरिंगकडे जाणार आहेत ना, ई-एन-टी-सी असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगकडे जाणार आहेत, तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, बरोबर? त्याच्यामुळे हा चॅप्टर बिलकुल स्किप करायचा नाही आणि या चॅप्टरमधला एकही मार्क आपल्याला जाऊ द्यायचा नाही. बरं. त्याच्यानंतर आता केमिस्ट्रीसाठी आपण काय पाहणार आहे, तर ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. अतिशय सोपा चॅप्टर आहे. आता त्याच्यामध्ये काय आहे, तर प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री बरोबर. आता बुकमध्ये भरपूर सारी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली याच्याबद्दल, पण मी इथं तुम्हाला थोडेसे इम्पोर्टंट पॉइंट्स सांगतोय, बरोबर? आता त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा एक चार्ट आहे बघा. बुकमध्ये हा चार्ट दिलाय. ओके. ह्या चार्टमध्ये काय सांगितलंय तर हाउसहोल्ड प्लास्टिक्स. ओके. तर मग इथं तुम्हाला भरपूर दिलंय. काय? तर पहा एच-डी-पी म्हणजे काय? हाय डेन्सिटी पॉलिथिलीन म्हणजे सर्व तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे. व्यवस्थितरित्या त्याचे फॉर्म्युले वगैरे जे आहेत ना, तर हे पूर्ण लर्न करायचे आहेत. हा चार्ट आहे बुकमध्ये.
तुम्ही तो ॲज इट इज रेफर करायचा आहे आणि मोस्ट ऑफ क्वेशन मी जर समजा 2-3 क्वेशन पेपर पाहिले सीईटीचे, तर मोस्ट ऑफ क्वेशन याच्यामधनंच रिपीट झालेले आहेत. सो हा चार्ट बिलकुल मिस करायचा नाही. त्याचबरोबर नॅनो केमिस्ट्रीमध्ये काय आहे, तर इंट्रोडक्शन टू नॅनो केमिस्ट्री. आता नॅनो केमिस्ट्री एवढं डिटेलमध्ये नाहीये 12th साठी. पण थोडंसं जे आहे म्हणजे काय प्रिन्सिपल्स असतील, त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल. फर्स्ट ऑफ ऑल नॅनो पार्टिकल्स म्हणजे काय? ओके किंवा नॅनो पार्टिकल्सचे एक्झाम्पल. तर हे व्यवस्थित तुम्हाला लर्न करायचं. याच्या पलीकडलं काहीही तुम्हाला विचारलं जाणार नाही आणि अतिशय सोपे क्वेश्चन्स या चॅप्टर्स मधनं येतात. सेमीकंडक्टर असो, ग्रीन केमिस्ट्री असो किंवा केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ असो, बायोमॉलिक्युल्स असो, हे जे चॅप्टर्स ना खूप स्कोरिंग चॅप्टर येतं. सो त्यांना बिलकुल तुम्ही मिस करायचं नाही. ओके, आता केमिस्ट्रीसाठी समजलं. त्यानंतर मॅथ्ससाठी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन अतिशय सोपा चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये काय पाहायचंय तर इथं तुम्हाला दिलंय ऑलरेडी काय पाहायचंय ना. पूर्ण सिलेबस इथं दिलाय. ओके. ओके, 1 मिनिट. हां. इथं पूर्ण सिलेबस तुम्हाला दिलाय. रँडम व्हेरिएबल, टाइप्स ऑफ रँडम व्हेरिएबल, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन ऑफ रँडम व्हेरिएबल, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल यांच्यामधला डिफरन्स वगैरे तुम्ही हे सगळं अभ्यासायचंय. पण त्याच्यापेक्षाही मोस्ट इम्पोर्टंट जर बुकमध्ये जर तुम्ही पाहिलं, ओके, तर हा चार्ट पहा. 1 मिनिट. हा चार्ट पहा. ओके, चार्ट म्हणजे इथं काय दिलंय तर पूर्ण जे आपलं समजा बुक आहे किंवा समजा आपला जो चॅप्टर आहे तर त्याचा सारांश, त्याची समरी इथं दिली. पेज नंबर 240, बुकचं पेज नंबर 240 याच्यावर हा चार्ट आहे. तर हे तुम्ही ॲज इट इज अभ्यासायचं किंवा एक शॉर्ट नोट म्हणून तुम्ही हे यूज करायचंय. ओके, शॉर्ट नोट्स म्हणून तुम्ही यूज करायचंय. सेम हेही या पद्धतीने आहे. म्हणजे व्हेरियन्स ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ओके, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, पीडीएफ ज्याला आपण म्हणतो. तर हे तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यासायचंय. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशनमध्ये जे मोस्ट ऑफ जे प्रॉब्लेम्स असतात, तर हे वर्ड्स प्रॉब्लेम्स असतात. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय? तर तुम्हाला डायरेक्टली ते पीडीएफ किंवा देणार नाहीत असं. ते कॅल्क्युलेट करायला लावतील किंवा त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा अंदाज लावावा लागेल, की नक्की कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला याच्यात यूज करायचा आहे किंवा प्रोबॅबिलिटी कशा पद्धतीने काढायची, सॅम्पल स्पेस कशा पद्धतीने काढायचा आहे. म्हणजे याचा तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय मित्रांनो याच्यामध्ये काही होणार नाही. तुम्ही फॉर्म्युले पाठ कराल, तुम्हाला कॅल्क्युलेशन येतंय. पण जोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस करत नाही, वेगवेगळे प्रॉब्लेम्स पाहत नाहीत, तर त्यावेळेस तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन जमणार नाही. त्याच्यामुळे काय करायचं व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करायची. त्यावेळेस तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन व्यवस्थित जमेल. ओके. आता त्याच्यानंतर मॅथ्ससाठी आपण 2 चॅप्टर घेतो. तर नेक्स्ट चॅप्टर कोणता आहे आपला? तर नेक्स्ट चॅप्टर आपला आहे बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. आता बायनॉमियल डिस्ट्रिब्युशनमध्ये 3 पॉइंट्स आहेत. बर्नौलीज ट्रायल, त्याच्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन, मीन अँड व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन पण त्याच्यात ॲड केलंय. सो आता हा चार्ट पहा. बुकमधला चार्ट आहे. इथं बर्नौलीज ट्रायल म्हणजे काय ते सांगितलंय. द ट्रायल ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट आर कॉल्ड बर्नौलीज ट्रायल इफ दे सॅटिस्फाय द फॉलोइंग कंडिशन्स. कोणत्या 2 कंडिशन्स आहेत तर त्यासाठी? ईच ट्रायल हॅज एक्झॅक्टली 2 आउटकम, सक्सेस किंवा फेल्युअर. आणि त्याच्यानंतर दुसरं काय? तर प्रोबॅबिलिटी ऑफ अ सक्सेस रिमेन्स द सेम इन ईच ट्रायल. ओके. तर त्याला आपण काय म्हणू? बर्नौलीज ट्रायल. ओके. या पद्धतीने तुम्हाला इथं व्हेरियन्स, ओके, व्हेरियन्सचा फॉर्म्युला आणि त्याच्यानंतरनं मीनचा फॉर्म्युला दिलाय. ओके. हा मीनचा फॉर्म्युला E ऑफ एक्स इज इक्वल्स टू एन इंटू पी आणि त्याच्यानंतरनं व्हेरियन्सचा फॉर्म्युला NPQ. व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय? मीनला फक्त क्यूनी मल्टिप्लाय करायचा आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय? तर व्हेरियन्स. स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल्स टू अंडर रूट व्हेरियन्स. व्हेरियन्सचं रूट म्हणजे काय? स्टँडर्ड डेव्हिएशन. या पद्धतीने तुम्ही पाठ करायचंय. आता याच्यामध्ये सध्या तुम्हाला प्रोबॅबिलिटीचे म्हणजे ज्या पद्धतीने प्रोबॅबिलिटीमध्ये क्वेश्चन्स येणार आहेत ना, तर त्याच पद्धतीने वर्ड्स प्रॉब्लेम असतील, रिअल लाईफ सिनेरिओज असतील, तर ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासायचे. ओके. म्हणजे आता मॅथ्स म्हणजे आपलं 12th ओव्हर झालं. त्याच्यानंतर आता 11th साठी काय दिलं आपल्याला तर पहा. 11th साठी आपल्याला सेमीकंडक्टर्स ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय, याच्यामध्ये काय बेसिक्स, पी टाइप म्हणजे काय, एन टाइप म्हणजे काय, डिप्लिशन रिजन म्हणजे काय, त्याच्यानंतर फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस. फॉरवर्ड बायस म्हणजे काय तर कनेक्शन्स असतात. फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस आणि त्याच्यानंतर काय पी-एन जंक्शन डायोड. म्हणजे याच्यामध्ये जास्त काही हे नाहीये. जर तुम्ही 12th जर व्यवस्थित लर्न केला, तर ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, तर त्या 12th मध्ये सुद्धा क्लिअर केलेल्या आहेत. सो इथं जास्त तुम्हाला एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये. त्याच्यानंतरनं नेक्स्ट आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आपलं 11th केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे. तर त्याच्यामध्ये काय फंक्शनल ग्रुप इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, पेज नंबर 209 याच्यावर तुम्हाला मोठा चार्ट दिलाय. 22 आय गेस 22 फंक्शनल ग्रुप्स तिथं आहेत. प्रत्येक फंक्शनल ग्रुप तुम्हाला हा पाठ पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला पाठ पाहिजे. त्याचं यूपीएससी नॉमेनक्लेचर तुम्हाला व्यवस्थित आलं पाहिजे. त्याच्यानंतर अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स यांचा यूपीएससी नेम्स, त्याच्यानंतर अल्केन्स, प्रॉपर्टीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपण लर्न केल्यात. तरी पण तुम्हाला एकदा रिवाइज करायचंय. म्हणजे काय?
तर बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही काय कराल, फंक्शनल ग्रुप कराल, त्याच्यानंतर आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर कराल आणि ऑर्गॅनिक मटेरियल्स जे आहेत, तर त्यांचा थोडासा स्टडी कराल. ओके. आता त्याच्यानंतर 11च्या केमिस्ट्रीचा आपला नेक्स्ट चॅप्टर आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. ओके. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफमध्ये जर बुकमध्ये थोडंसं तुम्ही पाहिलं तर हां, बाकीच्याही कन्सेप्ट आहेत. पण मोस्ट इम्पोर्टंट कन्सेप्ट कोणत्या आहेत? तर या पद्धतीने हे 2 चार्ट इथं दिलेले आहेत. काय? ॲक्टिव्ह इन्ग्रीडियंट्स ऑफ सम मेडिसिनल प्लांट्स. ओके. तर कोणकोणते तर इथं पहा तुम्ही टर्मरिक वगैरे, त्याच्यानंतर क्लोव्ह, ओके, सिट्रस फ्रूट. तर हा चार्ट ॲज इट इज तुम्हाला लर्न करायचा आहे. याच्यातलं तुम्हाला कोणतंही विचारलं जाऊ शकतं किंवा इथून मागे जर सी-ई-टीमध्ये तुम्ही पाहिलं तर याच्यावर क्वेश्चन्स खूप आलेले आहेत. त्यासोबत हा देखील चार्ट खूप इम्पोर्टंट आहे. इथं तुम्हाला सिंथेटिक डिटर्जंट्स दिलेले आहेत, तर हे तुम्ही व्यवस्थित लर्न करा. त्याच्यानंतर याचे जे केमिकल फॉर्म्युले आहेत किंवा युजेस आहेत, तर ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतरनं नेक्स्ट काय आता ओके, म्हणजे आपला सिलेबस ओव्हर झाला. आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री 2च पाहिले. फिजिक्ससाठी 1 सेमीकंडक्टर पाहिला 11चा आणि केमिस्ट्रीसाठी 2 चॅप्टर्स आपण पाहिलेत. ओके. तर अशा रीतीने तुम्हाला हा जो टार्गेट आहे आपला, तर तो 31 डिसेंबर पर्यंत कंप्लीट करायचा आहे. म्हणजे आपण पहा मित्रांनो, आपण याचा फर्स्ट व्हिडिओ कधी अपलोड केला होता? 8 ऑक्टोबरला आपण फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याच्यानंतर प्रत्येक वीकली मी व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करत गेलोय. प्रत्येक वीकच्या सुरुवातीला 8 वाजता आपला व्हिडिओ येत गेलाय. बरोबर. तर हे पहा माझ्या परीने जेवढं मला करता येत होतं, तर तेवढं मी केलेलं आहे. जरी तुम्ही आपल्या सीरीजला अजून सुरू केलं नसेल, अजूनही वेळ गेली नसेल, कारण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगतो, कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी जर एक व्यवस्थित वेळ असेल, चांगली वेळ असेल, तर ती आत्तापासून असते मित्रांनो. आता घाबरून जायचं नाहीये. ठीक आहे, तुम्ही कंप्लीट केलं नसेल, एक्स्पेक्टेड होतं की तुम्ही व्यवस्थित कंप्लीट करावं. पण आता बरेचसे मुलं आपली सीरीज फॉलो करतायत आणि त्यांना खूप त्याचा फायदा पण होतोय, बरोबर? पण ज्यांची आपली सीरीज फॉलो करण्याची मिस होऊन गेली, तर काळजी करू नका. आपली सीरीज YouTubeवर फ्रीली अवेलेबल आहे. तुम्ही पहिल्या वीकच्या व्हिडिओपासून पहा. पहिला वीक आपण 8 ऑक्टोबरला अपलोड केला होता. ठीक आहे, आपण 2.5-3 महिन्यात पूर्ण सिलेबस कव्हर केलाय. सिलेबस कव्हर आपण कसा केलाय, की प्रत्येक वीकला आपण 5 ते 6 चॅप्टर्स आपण कंप्लीट केलेत. ओके. आणि तुम्ही ते व्यवस्थित कंप्लीट केलेत. विद्यार्थ्यांचा खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिस्पॉन्स या सीरीजला आपल्याला मिळालाय. बरोबर? तर पहिल्या वीकपासनं तर 12वा वीक आज आहे. ओके. आणि 31 डिसेंबरपर्यंत ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हटलं होतं सिलेबस आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर त्या पद्धतीने मी माझी जबाबदारी पूर्ण केली. आता तुमची जबाबदारी काय आहे? तर ही सीरीज व्यवस्थित फॉलो करणं, चॅलेंज घेणं, व्यवस्थितरित्या अभ्यास करणं, चांगले पर्सेंटाइल पाडणं. आपण तर तुमच्यासोबत असणारच आहोत. याच्यानंतर आपण जी रिव्हिजन सीरीज आहे किंवा रिव्हिजनसाठी आपण तुम्हाला टास्क पण प्रोव्हाईड करणार आहोत. म्हणजेच काय? तुमच्या एम-एस-टी सी-ई-टीच्या प्रिपरेशनपासून तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईपर्यंत आणि ॲडमिशन घेतल्यावर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा गाईडन्स सुद्धा आपल्या या YouTube चॅनलवर तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहे. सो वेळ न घालवता आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर जर WhatsApp ग्रुप वगैरे तुम्ही जर अजूनही जॉइन केलं नसेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp ग्रुपची लिंक आहे. तिथं जॉइन व्हा. त्याच्यानंतर Telegram ग्रुपची पण लिंक आहे. तिथं पण जॉइन व्हा. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, माझा कॉन्टॅक्ट नंबर मी या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केलाय. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल, सी संदर्भात अडचण असेल किंवा इंजिनिअरिंग संदर्भात जर तुम्हाला काही अडचण असेल, तर कधीही तुम्ही मला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या सीरीजच्या शेवटी मी एवढंच म्हणेल, की मी माझी जबाबदारी कंप्लीट केली. मी तुम्हाला शब्द दिलता, की 31 डिसेंबरपर्यंत तुमचा सिलेबस कंप्लीट करून दाखवेल. ओके. माझ्यासोबत भरपूर साऱ्या मुलांनी सिलेबस त्यांचा कंप्लीट करून घेतलाय. व्यवस्थितरित्या त्यांनी अभ्यास केलाय. आता तुमची वेळ आहे. जरीही समजा तुम्ही जर आपल्यासोबत जोडले गेले नसाल याच्या अगोदर, पण या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना तुम्ही आपल्यासोबत जोडले गेलात. त्याच्यामुळे वेळ न घालवता पहिला व्हिडिओ पहा. पहिल्या व्हिडिओपासून वीकली चॅलेंज घ्या तुम्ही. मी सगळं तुम्हाला व्यवस्थित ते पण प्रत्येक चॅप्टरच्या इम्पोर्टंट पॉइंट सकट आणि असं नाही की फक्त 12चा सिलेबस याच्यामध्ये आपण कव्हर केलाय. 11चा सिलेबस सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर केलाय. सो तुम्ही व्यवस्थित फॉलो करा. जर व्यवस्थित फॉलो केलं तर तुम्हाला अभ्यास केलोय असं वाटणार सुद्धा नाही. म्हणजे काय जास्त त्रास सुद्धा होणार नाही की कोणता चॅप्टर करायचा किंवा कोणता नाही करायचा. कारण ऑलरेडी आपण पूर्ण त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या आपण गाईडन्स घेऊन तो चॅप्टर किंवा ती ही सीरीज बनवली आहे. सो मला माहिती आहे तुम्ही व्यवस्थितरित्या या सीरीजचा फायदा घ्याल. तर तुमच्यासाठी पुनश्च एकदा आपल्या टेक एस्पायर टीमकडनं तुम्हाला तुमच्या एक्झामबद्दल, तुम्हाला तुमच्या अ, पुढच्या करिअरबद्दल खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आपली सीरीज जर आवडला असेल, आपलं कंटेंट जर तुम्ही व्यवस्थित पाहत असाल, तर प्लीज या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. त्याच्यानंतर चॅनल जर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं हे चॅनल तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या चॅनलचा फायदा घेता येईल.
तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.